नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे हर्षदास फूड डायरीमध्ये. माझ्या मम्मीला ना बनाना पुष्कळ आवडतो आणि ती नेहमीच खायची विसरते. मग काय 2-3 दिवसांनी हा बनाना होतो कन्वर्ट सिनियर सिटीजनमध्ये. त्यानंतर मी बनानाच्या जीवनात येथे एक मसीहा बनून आणि बनानाचं करिअर करते सेट केकमध्ये. तर त्याकरिता आपल्याला लागेल 2 बाउल रवा, हाफ बाउल लागेल आपल्याला दही आणि 1½ बाउल लागेल पिठी साखर, 3 टेबलस्पून ऑइल, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा अँड 2 पॅकेट ऑफ इनो आणि आपल्याला लागेल ऑरेंज इसेन्स. यामुळे टेस्ट खूप एन्हान्स होईल आपला केकची. आणि गार्निशिंगसाठी लागेल चेरी आणि बदाम आणि 3 ओव्हरराईप बनाना. चेरी आणि बदाम ही मी केकमध्ये पण टाकणार. तर आधी आपण करू पील ऑफ पूर्ण बनानांची. खूप जास्तच राईप झालेले आहेत बनानाज. आता आपण या सर्व बनानांना छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करून देऊ. आणि हे चॉप केलेले पूर्ण बनाना आपण टाकूया आता मिक्सीमध्ये. तर आपण आता मिक्सीच्या पॉटमध्ये ॲड करूया रवा आणि पावडर शुगर. मला तसं गोड पदार्थ खूप जास्तीच आवडतात, पण मी खूप लेस शुगर यूज करते जेव्हा मला खायचं असेल तेव्हा. पण तुम्ही मात्र पूर्ण शुगर ॲड कराल यामध्ये. शुगरची क्रेविंग तर माझ्याने कधीच कंट्रोल होत नाही. आता आपण त्यामध्ये ॲड करूया दही, जे आपण 3 टेबलस्पून घेतलं होतं, आणि इडेबल ऑइल. तुम्ही कुठलं पण यूज करू शकता. मी इथे सनफ्लॉवर ऑइल यूज केलेलं आहे. तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सीमध्ये फिरवूया. परत एकदा मी इथे एक माझी मॅजिक ट्रिक यूज करणार आहे. चीम डपाक डमडम. अरे, चीम डबाक डमडम. परत एकदा चीम डबाक डमडम. देवा, प्लीज 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 यावेळेस तरी माझा पोपट नको होऊ देऊ. पहिला घास मी तुलाच देणार देवा, प्लीज. वाव, फायनली. आणि प्लीज तुम्ही कोणाला नको सांगू हां, माझा पोपट झाला होता म्हणून. आता आपण या भांड्याला प्रीहीट करूया 5 मिनिट्ससाठी एकदम हाय फ्लेमवर. आणि नेहमीप्रमाणे मी परत गॅस ऑन करायची विसरूनच गेली. आता आपण बॅटरमध्ये टाकूया बेकिंग सोडा, चेरी आणि बदाम. आणि गार्निशिंगसाठी आपण थोडं राहू देऊ. आता या बॅटरमध्ये आपण टाकूया ऑरेंज इसेन्स. याने केकची टेस्ट एवढी एन्हान्स होऊन येते. जे लहानपणी आपल्याला छोटे छोटे कपकेक्स मिळायचे दुकानमध्ये, सेम तीच टेस्ट येते ऑरेंज इसेन्समुळे केकला. तर मी बॅटरमध्ये ॲड केलेलं आहे 1½ स्पून ऑरेंज इसेन्स. तर आता आपण ॲड करणार आहे आपला लास्ट इन्ग्रेडियंट बॅटरमध्ये, जो की आहे इनो. आणि तुम्हाला तर कल्पना आहेच, इनो टाकला की कसा ज्वालामुखी उसळतो. तर आता करूया आपण आपला बॅटर वेल मिक्स, ज्यामुळे उसळेल ज्वालामुखी. आता आपलं बॅटर आहे रेडी एकदम केकच्या टीनमध्ये जायसाठी. आणि अशा प्रकारे ओव्हरराईप बनानाचा मी करिअर केला आहे सेट एका केकमध्ये. तर कसं आहे ना, माझं काम असं आहे कम खर्च आणि फुल चर्चेचं. तर मी बटर पेपर यूज करण्यापेक्षा त्यामध्ये मी खूप जास्त प्रमाणात बटर ॲड करून पूर्ण टीनला ब्रशिंग करते. जर केक टीनची आपण नीटपणे जर ब्रशिंग केली ना, तर केक एकदम छान साईजमध्ये बाहेर निघतो. तर आता आपण करूया बॅटर ॲट टीनमध्ये. आणि याची एअर निघण्याकरिता आपण त्याला पुष्कळदा टॅप करू. याने जी पूर्ण एअर आहे ती पूर्ण निघून जाते. केक टीनमधनं एअर निघाल्यावर आपण आता त्याला करू गार्निशिंग चेरी आणि बदामनी. आणि हा रेड कलर किती छान उठून दिसतो. ॲक्च्युली मला ना काजू आवडत नाही, त्यामुळे मी गार्निशिंगसाठी ते नेहमीच यूज नाही करत. पण तुम्हाला जर आवडत असतील तुम्ही छान याला गार्निशिंग करू शकता काजूनी पण. मला ना केक खूप जास्तीच आवडतो. आणि नेहमी बड्डेनंतर तर मी ब्रेकफास्ट पण केकचाच करत असते.
त्या प्रीहीट केलेल्या पात्रामध्ये आपण आता आपला केक करूया तिथे प्लेस, ज्याने तो होईल बेक आणि तो लवकर माझ्या पोटात जाणार. अरे, आधी तर देवाला द्यायचं होतं. आता आपण पात्रावर लावूया झाकण, ज्याने केक होणार लवकर बेक आणि तो रेडी राहणार माझ्या पोटाला तृप्त करण्याकरिता. आणि जेव्हा जेव्हा मला प्रसंग येतो केक बनवण्याचा, माझ्यात पेशन्सच नसतो. आणि जी बेकिंगची 20 मिनिट्स आहे ना, ही मला 20 आवर्ससारखे फील होते. आणि तेव्हाच होतो माझा हा केक रेडी. तर 20 मिनिट्स आपण हाय फ्लेमवर ठेवल्यावर आपला केक झालेला एकदम रेडी. तर आता आपण आपल्या केकला करू देऊया 20 मिनिट रेस्ट, आणि त्यामुळे तो येणार रूम टेम्परेचरवर. मी ना सारखी सारखी केककडे बघत आहे आणि माझ्यात एकदम 0 लेवल पेशन्स आहे. तर मी हा रेस्ट होण्याचा पण वेट नाही करत आणि तो एकदम टीनच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि आधी तर माझ्या पोटाला तृप्त करण्याकरिता मी पेन नाईफनी केक कट करण्याचा प्रयत्न करते. पण हा माझा प्रयत्न होतो एकदम सक्सेसफुल. आणि आता तुम्हाला केक बघून समजतच असेल की माझ्यात किती पेशन्स आहे. त्या पेशन्समुळे कॉर्नर जे आहे ते निघालेच नाही माझे बरोबर. पण केकची टेस्ट ना खूपच छान झाली होती. तर ही माझी ओव्हरराईप बनाना केकची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. कारण हा केक लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत पुष्कळ आवडीने खातात. तर आता मी करते केक कट आणि घेते त्या गरम गरम केकचा आस्वाद. केकचा जो बेस आहे ना खूप छान स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. मी बनवलेला या ओव्हरराईप बनाना केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हर्षदास फूड डायरीला.